नमस्कार भावी शिक्षकांनो. शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट 2025 ची परीक्षा दिलेल्या सर्व भावी शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. पवित्र पोर्टलवर आजपासून म्हणजे 6 ऑगस्ट 2026 पासून प्राधान्यक्रम जनरेट करण्याची आणि लॉक करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रक्रियेचा प्रत्येक मुद्दा अगदी सोप्या भाषेत एक एक करून समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग एक एक महत्त्वाचा मुद्दा पाहूया. टेट 2025 ही परीक्षा 27 मे 2025 पासून तर 5 जून 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये एवढ्या उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार चाचणीस प्रविष्ट होते. सेकंड पॉइंट मध्ये सांगितलंय की ज्या उमेदवारांनी पोर्टलवर दिलेल्या मुदतीत आपले स्वप्रमाणपत्र पूर्ण केलं आहे, फक्त त्याच उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र आहेत. उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा 6/8/2026 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणजे ही आजपासून सुरुवात झाली आहे. आता उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातीचा अभ्यास करावा. सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येईल. मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. पोर्टलच्या होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यू आणि मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू अशा दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्राधान्यक्रम देण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी या जाहिराती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करायचा आहे. आणि बघा, मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमाची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल आणि जनरेट केल्यानंतर त्यांनी ते प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करतील. आता मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीने प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व लॉक करू शकतील. दोघं जाहिराती जनरेट होतील, एक विदाउट इंटरव्ह्यू, एक विथ इंटरव्ह्यू. आणि तुम्हाला जरी दोघांमध्ये सहभागी व्हायचं असेल तर दोघांना जनरेट करून त्याला लॉक करणं पण आवश्यक आहे. उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक 6/8/2026 ते 11/8/2026 असा कालावधी देण्यात येत आहे. याची लास्ट डेट 11/8/2026 आहे. म्हणजे तुम्हाला एवढ्या दिवसांमध्ये 6 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत तुम्हाला ते जनरेट करून प्राधान्य देऊन त्याला लॉक करायचं आहे. उमेदवारांनी विहिती मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावे. बरोबर. आता पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीशिवाय पदभरतीच्या नियमित फेरीची कार्यवाही सर्वप्रथम करण्यात येईल. सर्वप्रथम मुलाखतीशिवाय याची कार्यवाही करण्यात येईल. बरोबर. शासन निर्णय दिनांक 2/4/2026 मधील तरतुदीनुसार उमेदवाराची टेट 2025 चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळे निवडीच्या शिफारशीसाठी लागू राहतील. म्हणजेच पवित्र पोर्टल मार्फत एकदा निवड झाल्यास त्या चाचणीत गुणा आधारे दुसऱ्या पदावर निवड होणार नाही. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचं असेल तर नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल. 11 नंबरचा पॉइंट काय सांगतो की शासन निर्णयानुसार पवित्र पोर्टलवर एकदा तुमची निवड झाली आणि शिफारस झाली तर त्याच गुणांवर तुम्हाला दुसऱ्या पदावर पुन्हा निवड मिळणार नाही. जर तुम्हाला पुन्हा संधी हवी असेल तर तुम्हाला नव्याने परीक्षा द्यावी लागेल. उमेदवारांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हायचं असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे. मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्या सोयीनुसार उपलब्ध प्राधान्यक्रमांपैकी जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम
लॉक करता येतील. तसेच मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्या सोयीनुसार उपलब्ध प्राधान्यक्रमापैकी जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. आता मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यू राहिलं तर त्या प्रकारासाठी तुम्ही जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम लॉक करू शकता. तसेच मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू या प्रकारासाठी जास्तीत जास्त तुम्ही 50 प्राधान्यक्रम लॉक करू शकतात. उमेदवारांनी पोर्टलवरील स्वप्रमाणपत्रेमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. तुम्ही जी माहिती स्वप्रमाणपत्रेमध्ये नमूद केली आहे त्यानुसारच तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होतील. जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत. म्हणजे लॉक करणे अति आवश्यक आहे. तुम्ही प्राधान्यक्रम जनरेट करून त्याला लॉक करायचं आहे. आणि प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. काही तांत्रिक बाबींमुळे अपवादात्मक प्रकरणी अथवा स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी अन्य पात्रतेशी सुसंगत नसतील तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नये. असे केल्यास व परिणामी उमेदवारांची चुकीच्या पदावर नियुक्ती शिफारस झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. पॉइंट नंबर 15 मध्ये ते असं सांगताय की प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्याकडे असलेल्या खऱ्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेशी जुळतात का ते तपासले पाहिजे. काही तांत्रिक कारणामुळे किंवा स्वप्रमाणपत्र चुकीची माहिती भरली गेल्यामुळे जर चुकीचे प्राधान्यक्रम जनरेट झाले असतील तर तसे प्राधान्यक्रम विद्यार्थ्यांनी अजिबात लॉक करू नये. जर चुकून किंवा अज्ञानामुळे अशा विसंगत चुकीच्या प्राधान्यक्रमावरून उमेदवारांची चुकीच्या पदासाठी निवड किंवा मुलाखतीसाठी शिफारस झाली तर त्याचे सर्व परिणाम आणि जबाबदारी केवळ आणि केवळ त्या उमेदवारांची स्वतःची राहील. शासन किंवा पोर्टल त्याच्यासाठी जबाबदार राहणार नाही. तर याची खात्री तुम्ही करून घ्यायची. शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ह्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 14/5/2025 असा होता. त्यामुळे या चाचणीसाठी सर्व संबंधित उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता दिनांक 14/5/2025 अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य आहे. शासन सूत्रीपत्रकानुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या चाचणीत प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी 25/9/2025 पर्यंत व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांना विचारात घेण्यात आलेले आहे. उमेदवारांची दिनांक 14/5/2025 अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता व दिनांक 25/9/2025 अखेरपर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन जाहिरातील आरक्षण इताचा गट व विषय यांचा एकत्रित विचार करून उमेदवारांस त्यांनी लॉगिनवर प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदांची व्यवस्थापन निहाय यादी उपलब्ध होईल. सदर रिक्त पदांच्या यादीतून उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम लॉक प्रेफरन्स निवड प्रक्रियेत गुणवत्तेनुसार विचारणात घेतले जातील. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे 2025 होती. बरोबर. आणि त्यामुळे शैक्षणिक अर्हता 14 मे 2025 पर्यंत आणि व्यावसायिक अर्हता 25 सप्टेंबर 2025 पर्यंत धारण करणे अनिवार्य होते. बघा, उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील. आणि मग चुकीची माहिती नोंद केल्यामुळे उमेदवारास प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नये. अन्यथा असे उमेदवार नियुक्तीसाठी कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरतील आणि त्याच्यासाठी ते उमेदवार स्वतः जबाबदार राहतील. उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना त्या प्राधान्यक्रमात बदल करण्याचा असल्यापूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करावे लागतील. म्हणजे जर तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर जर तुम्हाला त्यात काही बदल करायचा असेल तर पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम तुम्हाला डिलीट करावं लागेल आणि मग पुन्हा नवीन जनरेट करून लॉक करता येईल.
उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लोप केले आहे त्या क्रमाने शिक्षण अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी नीट 2025 परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. म्हणजे तुम्ही ज्या क्रमाने ते प्राधान्यक्रम लोप केले आहेत त्याच क्रमाने ते विचारात घेतले जातील. उमेदवारांचे लॉगिन हे OTP बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येणार आहे आणि या उमेदवारांना लॉगिन करण्यासाठी त्याच्या मोबाईल क्रमांक बदल करून घ्यायचा आहे. त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांचा कार्यकालामध्ये विनंती अर्ज व ओळखीच्या पुरावासह संपर्क साधावा. सदर लॉगिन प्रक्रिया ही OTP बेस आहे. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. जर मोबाईल नंबर बदलावा लागला तर नजीकच्या शिक्षणाधिकारी किंवा शिक्षक निरीक्षण कार्यालयात अर्ज देऊन बदल करून घ्यावा. उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे, जात प्रवर्गाची प्रमाणपत्रे, समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे, इतर सवलती संबंधी प्रमाणपत्रे जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्रांची पडताळणी किंवा सत्यता पोर्टल मार्फत तपासण्यात आलेली नाही. उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याच्या पोस्टात सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी व्यवस्थापन कडून केली जाईल. त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधिताची उमेदवारी रद्द केली जाईल. यास्तव उमेदवारांनी प्राधान्यक्रम लोप करतेवेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. सध्या अपलोड केलेल्या प्रमाणपत्रांची खात्री पोर्टल मार्फत तपासलेली नाही. प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी वेळी व्यवस्थापनाकडून तपासणी होईल आणि काही तफावत आढळल्यास उमेदवारांनी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल. म्हणजे आता तुम्ही जे प्रमाणपत्र अपलोड केलेले आहेत पोर्टलवर त्यांची खात्री पोर्टल मार्फत तपासलेली नाही आहे. तर जेव्हा पडताळ वेळी व्यवस्थापनाकडून ते तपासले होईल तेव्हा त्याच्यामध्ये काही तफावत आला तर तुमची उमेदवारी केव्हा पण कोणत्या पण टप्प्यावर रद्द केली जाईल. उमेदवाराने स्वतःच्या हेतू साध्य करण्यासाठी पवित्र पोर्टल खोटी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती नमूद केली असेल, तसेच खरी माहिती लपवून ठेवली असेल, त्यात किंवा काही बदल केला असेल किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड केल्याने दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निर्देशात आल्यास तर अशा उमेदवाराला गैरवर्तणुकीबद्दल कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरेल. म्हणजे आता तुम्ही जे पोर्टलवर प्रमाणपत्र जे पण तुम्ही अपलोड केलेले आहेत त्यांच्यामध्ये त्यांना काही चुकीचं वाटलं किंवा तुम्ही पडताळणी वेळी तुम्ही ज्या डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट करणार त्यांच्यामध्ये काही डिफरन्स त्यांना भेटला तर ते कोणत्या पण टप्प्यावर तुमच्या उमेदवारी रद्द करू शकतात. चारित्र्य पडताळणी अंती आक्षेपाही बाबी आढळल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी सेवेसाठी पात्र राहणार नाही. जसे उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरतील आणि उमेदवारांनी प्राधान्यक्रम लोप केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी लॉगिन केल्यानंतर रिपोर्ट्स या मेनूमध्ये मुलाखती शिवाय यासाठी व्ह्यू लॉक्ड प्रेफरन्स विदाउट इंटरव्ह्यू तसेच मुलाखतीसह साठी व्ह्यू लॉक्ड प्रेफरन्सेस विथ इंटरव्ह्यू या टेबवर क्लिक केल्यावर प्रिंट घेता येईल. प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर रिपोर्ट्स मेनू मध्ये जायचं आहे आणि तिथं व्ह्यू लॉक प्रेफरन्सेस मध्ये आता तुम्हाला मुलाखती शिवायचं पाहिजे असेल तर व्ह्यू लॉक प्रेफरन्सेस विदाउट इंटरव्ह्यू ते सिलेक्ट करायचं आणि मुलाखतीसह पाहिजे असेल तर व्ह्यू लॉक प्रेफरन्सेस विथ इंटरव्ह्यू ते सिलेक्ट करून तिथून प्रिंट घेऊन घ्यायची. उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गट विषयासाठी शैक्षणिक व व्यावसायिक इत्यादी अर्थ धारण करीत असल्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. प्राधान्यक्रम जनरेट करणे, लोप करणे इत्याबाबती काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांनी त्यांनी एक ईमेल ID दिली आहे या ID वर संपर्क साधावा. प्राधान्यक्रम जनरेट करताना काही पण तांत्रिक अडचणी आली तर ईमेल ID वर त्यांना संपर्क साधायचा आहे.
याबाबत उमेदवारांना प्राधान्यक्रमाबाबत येणाऱ्या संभाव्य अडचणीबाबत मार्गदर्शन इथं बघा दिलंय की जर तुम्हाला OTP मिळवण्यात काही अडचणी येत असेल तर तुम्ही जे ब्राउझर यूज करताय त्याची हिस्ट्री आणि केच क्लिअर करायचं. त्यानंतर ही समस्येचे निवारण नाही झालं तर तुम्ही प्रायव्हेट विंडोचे यूज करू शकतात. पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील पदांच्या विषयांच्या संख्येत कोणत्याही कारणास्तव बदल होऊ शकतो. असा बदल झालेल्या पदांसाठी विषयांसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केले असल्यास त्यांची नियुक्ती मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर पोर्टलवर जे पण जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहेत ना त्याच्यामध्ये कोणत्याही कारणास्तव बदल होऊ शकतो आणि आपण जरी त्याच्यासाठी आपण ते जाहिरात ते प्राधान्यक्रम आपण जनरेट करून लॉक केलं आहे आणि ते जरी त्याच्यामध्ये काही कारणसर काही बदल झाला तर मग ते त्याचा विचार केला जाणार नाही. तर याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. उमेदवारांना लॉग इन ID 2025 चा रोल नंबर याप्रमाणे दिला असेल आणि पासवर्ड विसरले असल्यास फॉरगॉट पासवर्ड करू शकतात. तुमची अशी एक लॉग इन ID तुम्हाला क्रिएट झालेली असेल आणि पासवर्ड जरी तुम्ही विसरले असेल तर फॉरगॉट पासवर्डचा यूज करून तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद, शासकीय विद्यानिकेतन तसेच आदिवासी विभाग अंतर्गत शासकीय शाळांतील रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय या प्रकारातील असतील. यासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची पोर्टल मार्फत नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय विद्यानिकेतन तसेच आदिवासी विकास विभाग यांच्या अंतर्गत जे शाळातील रिक्त पदांच्या भरतीबाबत जी देण्यात येणाऱ्या जी जाहिराती आहेत त्याच्यामध्ये मुलाखतीशिवाय याच प्रकारातील असतील. बरोबर. आणि एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची म्हणजे 1:1 च्या प्रमाणात पोर्टलमध्ये नियुक्तीसाठी शिफारस करता येईल. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेत अंतर्गत शिक्षण खात्याच्या स्थापनेवरून गट क मधील शिक्षण सेवक या संवर्गातील एकूण 4 जाहिराती प्रसिद्ध करण्यात आहेत. मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एक उमेदवाराची 1:1 या प्रमाणात पोर्टल मार्फत नियुक्तीची शिफारस करता येईल आणि मुलाखतीसह या पर्यायासाठी 1:3 या प्रमाणात पोर्टल मार्फत शिफारस करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय शाळांमधील मुलाखतीशिवायच्या पदांसाठी 1:1 प्रमाणात शिफारस होईल तर खासगी संस्था मुलाखतीसह असलेल्या पदांसाठी 1:3 च्या प्रमाणात म्हणजे एका जागेसाठी 3 उमेदवार शिफारस करू शकतात. आणि सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील विविध याचिकांचे अंतिम निर्णयाच्या अधीन राहून ही सर्व प्राधान्यक्रम भरती प्रक्रिया पार पडत आहे. तर फ्रेंड अशा प्रकारे हे सर्व 38 महत्वाचे मुद्दे आणि अटी या प्राधान्यक्रम प्रक्रियेसाठी लागू आहेत. घाई गडबड न करता आपली पात्रता तपासा, जाहिराती वाचा आणि वेळेत आपले प्राधान्यक्रम अचूक लॉक करा. तुम्हा सर्वांना टीट 2025 च्या पुढील टप्प्यासाठी मनापासून खूप 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 शुभेच्छा. या व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.